आज आपण 2-5 मिनिटं वाट बघूया, 2 मिनिटं फक्त वाट बघू. लगेच आपण इन्सुलिन हे RDNA टेक्नॉलॉजीने प्रोड्यूस कसं करतात ते समजून घेणार आहोत. RDNA टेक्नॉलॉजी इन्सुलिन समजून घेण्याआधी काल आपण प्रोडक्ट डिसीज आणि प्रोडक्ट समजून घेतले, तसं आज आपण इन्सुलिन समजून घेणार आहोत. तर फक्त 1 ते 1.5 ते 2 मिनिटं आपण मुलांची वाट बघूया. लगेच आपण हे सुरू करा, कारण आताच लिंक पाठवली. 1-1.5 मिनिटं मुलं जॉईन होतील 2 मिनिटात आणि मग मी इन्सुलिन काय ते सांगणार आहे. तत्पूर्वी आपण डिसीज आणि डिसीजशी फाईट करणारे जे काही फॅक्टर आपल्याला लागतात ते प्रोटीन फॅक्टर आपण ज्याला म्हणतो RDNA फॅक्टर किंवा रिकॉम्बिनंट फॅक्टर, जे आपण प्रोटीन म्हणतो, त्यांना प्रोड्यूस केले जातात RDNA टेक्नॉलॉजी. आज आपण इन्सुलिन समजून घेणार आहोत. इन्सुलिन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण मी काल तुम्हाला सांगितलं की इन्सुलिन किती महत्त्वाचं आहे. की इन्सुलिन समजून घेताना आपल्या बॉडीमध्ये शुगर लेवल ही फार महत्त्वाची असते. जर शुगर कंट्रोल करायची असेल तर शुगर कंट्रोल करताना एक लक्षात घ्यायचं आहे की तिथे जो असतो तो इन्सुलिन असतो. आणि मग आपण तो इन्सुलिन RDNA टेक्निक घेणार आहोत. आता ही एक पेप्टाइड चेन आहे, तिला आपण पेप्टाइड चेन म्हणतो. आणि ह्या चेन मध्ये जे इन्सुलिन आहे, इन्सुलिन प्रोड्यूस बाय बीटा चेन, एक प्रकारची तिला आपण पॉलीपेप्टाइड चेन म्हणत असतो. आणि म्हणून इन्सुलिन प्रोड्यूस बाय बीटा सेल्स ऑफ आयसोलेट ऑफ लँगरहॅन्स सेल्स ऑफ पॅन्क्रियास. हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे की आपल्या ग्लँड्स, वेगवेगळे ग्लँड्स आहेत आणि त्या ग्लँड्स काय करतात, वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन सिक्रेट करत असतात. मग इन्सुलिन सिक्रेट करणारी ग्लँड कोणती आहे, तर ती पॅन्क्रियास आहे. लक्षात घ्या, कोणती आहे, पॅन्क्रियास. आता इथं काय म्हटलं, इन्सुलिन प्रोड्यूस बाय बीटा सेल्स ऑफ आयसोलेट ऑफ लँगरहॅन्स सेल्स ऑफ पॅन्क्रियास. आयसोलेट ऑफ लँगरहॅन्स सेल्स जे आहेत त्यातल्याही बीटा सेल्स आहेत. कोणत्या सेल आहे, बीटा सेल्स. आणि ह्या ज्या बीटा सेल्स आहेत, ह्या बीटा सेल्स तर कोणाच्या, तर आयसोलेट ऑफ लँगरहॅन्स सेलच्या, त्या इन्सुलिन प्रोड्यूस करतात. आणि त्या कोणत्या ग्लँडच्या आहेत, तर पॅन्क्रियास ग्लँड. म्हणून लक्षात ठेवा, बीटा सेल्स ऑफ आयसोलेट ऑफ लँगरहॅन्स सेल्स ऑफ पॅन्क्रियास या इन्सुलिन प्रोड्यूस करत असतात. म्हणजे ग्लँड विचारली तर पॅन्क्रियास ग्लँड. तुम्हाला ऑप्शनमध्ये बीटा सेल असेल तर बीटा सेल्स आणि आयसोलेट ऑफ लँगरहॅन्स सेल्स ऑफ पॅन्क्रियास असं दिलं असेल तर ही योग्य आहे. म्हणून लक्षात घ्या, इन्सुलिन प्रोड्यूस बाय बीटा सेल्स ऑफ आयसोलेट ऑफ लँगरहॅन्स सेल्स ऑफ पॅन्क्रियास. हे फार महत्त्वाचं हे स्टेटमेंट आहे जे नीट CET तयार करतात त्यांच्यासाठी. कधी कधी काय होतं, तुम्हाला प्रश्नामध्ये ग्लँड दिलेली असेल, फक्त ग्लँड, विच ग्लँड सिक्रेट इन्सुलिन. लक्षात आलंय, जे नीट आणि CET तयार करतात त्यांनी ध्यानात घ्या प्रश्न कशा स्वरूपाचा आहे. मी तुम्हाला या हे चालू असताना जर ऑनलाईन लेक्चर आपण कंटिन्यू ठेवले तर त्यावेळी तुम्हाला नीट आणि CET सुद्धा गायडन्स करणार आहे की एखादा प्रश्न टाकताना कसा टाकतात. समजा त्यामध्ये पॅन्क्रियास टाकला, पॅन्क्रियास ग्लँड संदर्भात विचारला, इन्सुलिन कोणती ग्लँड प्रोड्यूस करते, तर पॅन्क्रियास ग्लँड. सेल विचारला तर तिथे बीटा सेल्स ऑफ आयसोलेट ऑफ लँगरहॅन्स सेल्स. लक्षात आहे, असं कंटिन्यू स्टेटमेंट असू शकतं. किंवा आयसोलेट ऑफ लँगरहॅन्स सेल्स दिला तर तेही योग्य आहे, परंतु क्वेश्चन कसा आहे त्याच्यावरती उत्तर असतो. दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची की इन्सुलिनची गरज काय. इन्सुलिन इज इसेन्शियल फॉर कंट्रोल ऑफ ब्लड शुगर लेवल. आपली ब्लड शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी आपल्याला इन्सुलिन फार महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला याचे साईड इफेक्ट जे असतात, इन्सुलिन जर नसेल आणि तर काय होऊ शकतं, तर शुगर लेवल जी आहे, इन्सुलिन इज इसेन्शियल फॉर द कंट्रोल ब्लड शुगर लेवल. आणि नॅचरली काय होत असतं, ज्यांची मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी नॉर्मल आहे अशा लोकांमध्ये काय होत असतं, इन्सुलिन हे नॉर्मल राहील. म्हणजे समजा जीनही डिफेक्टिव्ह नाही, लक्षात घ्या, जीनमध्ये प्रॉब्लेम नाही. आणि जर हे सगळं जो काही आपण खटाटोप किंवा इन्सुलिन प्रोडक्शन आहे, हा मेजर ज्यांना प्रॉब्लेम असतात शुगरच्या बाबतीत त्यांच्यासाठी इन्सुलिन डायरेक्टली द्यावं लागतं, हे लक्षात घ्या, म्हणजे इंजेक्शनद्वारे. पण ज्यांना डाएटमुळे किंवा मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीमुळे असं काही इन्सुलिनचा प्रॉब्लेम असेल, ब्लड शुगर लेवलचा प्रॉब्लेम असेल, तर त्यांचा कंट्रोल होऊ शकतो, त्यांची शुगर कंट्रोल होऊ शकते.
कारण मुळात काय आहे, त्यांचा जर पॅन्क्रियास ग्लँड जर इन्सुलिन सिक्रेट करत असेल त्यांना काही प्रॉब्लेम नाही. लक्षात आहे. आता आपल्याला फक्त काय करायचं असतं, तुमच्या डाएटवरती कंट्रोल करावा लागतो. खाण्यापिण्यात म्हणजे जी काही बदलती लाईफस्टाईल आहे त्याच्यामुळे शुगर लेवल जर प्रॉब्लेमॅटिक होत असेल, शुगर लेवल कमी जास्त होत असेल तर याला लाईफस्टाईल ही कारणीभूत आहे. म्हणून ही तुम्ही जनरली शुगर लेवल कंट्रोल करू शकता. जनरली शुगर लेवल कंट्रोल करू शकता म्हणजे आपलं मेटाबॉलिझम जर नॉर्मल असेल, चयापचयक्रिया बाकीच्या सिस्टीम आहे या सगळ्या नॉर्मल काम करत असेल तर त्यावेळेला आपली शुगरसुद्धा नॉर्मल असते. म्हणून इन्सुलिन इज इसेन्शियल फॉर द कंट्रोल ब्लड शुगर लेवल. इन्सुलिनची गरज काय, इन्सुलिन कशासाठी लागतं तर इन्सुलिन इज इसेन्शियल फॉर द कंट्रोल ऑफ शुगर लेवल. आपली शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी इन्सुलिनची गरज असते. लक्षात आहे. मग इन्सुलिन प्रोड्यूसच झालं नाही, इन्सुलिन प्रोड्यूसच झालं नाही तर त्याची शुगर लेवल काय होऊ शकते, हाय होऊ शकते किंवा ॲबनॉर्मल होऊ शकते, कमी जास्त होऊ शकते. अशा वेळेला काय होतं, हा इन्सुलिन नॅचरली प्रोड्यूस होणं गरजेचं आहे. म्हणून हे जर मी वाचतोय तिकडे लक्ष द्या. इन्सुलिन प्रोड्यूस बाय बीटा सेल्स ऑफ आयसोलेट ऑफ लँगरहॅन्स सेल्स ऑफ पॅन्क्रियास, हे स्टेटमेंट महत्वाचं आहे. नंतर इन्सुलिन इज इसेन्शियल फॉर द कंट्रोल ऑफ शुगर लेवल, ब्लड शुगर लेवल. इन्सुलिन ब्लड शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी आपल्याला लागतो. लक्षात घ्या. मग आता काही लोकांना जे डायबिटीज मेलिटस, लक्षात ठेवा नाव खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला डिसीज विचारला, डायबिटीज मेलिटस इज अ डिसीज इन विच सम पीपल कॅन नॉट मेक देमसेल्स. म्हणजे कॅन नॉट मेक देमसेल्स म्हणजे ते असे काही लोक आहेत की ज्यांच्यामध्ये इन्सुलिनच काय होणार नाही, प्रोड्यूस होणार नाही. लक्षात आहे. मग जे इन्सुलिन प्रोड्यूस करू शकत नाही अशा लोकांमध्ये डायबिटीज मेलिटस नावाचा डिसीज त्यांना होतो. लक्षात घ्या. म्हणजे काय म्हटलंय, इज अ डिसीज विच सम पीपल कॅन नॉट मेक इन्सुलिन देमसेल. असा तो शब्द आहे, इन्सुलिन देमसेल. मग ते इन्सुलिन बनवू शकत नाही अशा लोकांना आपण असे म्हणू शकतो, कॅन नॉट मेक इन्सुलिन देमसेल. मग ते अशा प्रकारे इन्सुलिन ते स्वतः बनवू शकत नाही. अशा वेळेला काय होतं, त्यांचे म्हणजे स्वतःच्या त्यांच्या बॉडीमध्ये इन्सुलिन तयार होत नाही. अशा वेळेला काय होतं, हे डायबिटीज मेलिटस हा डिसीज होतो. व्यवस्थित दिसतंय का बघा, एक मिनिट. तर बघा, डायबिटीज मेलिटस इज अ डिसीज इन विच सम पीपल कॅन नॉट मेक इन्सुलिन देमसेल्फ. ते इन्सुलिन बनवू शकत नाही. अशा वेळेला हे जे काही आपल्याला आपण RNA टेक्नॉलॉजीचा यूज करून काय करत असतो, इन्सुलिन प्रोड्यूस करत असतो. मग इथं तुम्हाला ध्यानात काय काय ठेवायचं, लक्षात घ्या. हा पॉलिपेप्टाइड चेन हार्मोन आहे, पेप्टाइड हार्मोन म्हणा. इन्सुलिन प्रोड्यूस बाय कोण प्रोड्यूस करते लक्षात ठेवायचंय. इन्सुलिन कशासाठी लागतो हे लक्षात घ्यायचंय. चौथा पॉईंट, कोणता डिसीज आहे की जिथं इन्सुलिन प्रोड्यूस झाला नाही. नॉर्मल पर्सनमध्ये, नॉर्मल व्यक्तीमध्ये काय होतं, इन्सुलिन प्रोड्यूस होतो. परंतु जर तो इन्सुलिन प्रोड्यूस झाला नाही तर काय होतं, एखादा ॲबनॉर्मल व्यक्ती असेल तर त्याच्यामध्ये इन्सुलिन प्रोड्यूस झालं नाही तर डायबिटीज मेलिटस. ॲबनॉर्मल म्हणजे काय, त्याचा इन्सुलिन प्रोड्यूसच होत नसेल त्याला आपण ॲबनॉर्मल म्हणून थोडा वेळ. पण इन्सुलिन प्रोड्यूस होत असेल तो व्यक्ती कसं आहे, त्याचं नॉर्मल मेटाबॉलिझम आहे. आता हे झालं डायबिटीज मेलिटस. बघा, मी तुम्हाला इथे लक्षात घ्यायचे चारही पॉईंट खूप महत्वाचे. नंतर आहे केमिकली सिंथेसाइज DNA सिक्वेन्स. केमिकली सिंथेसाइज DNA सिक्वेन्स ऑफ इन्सुलिन. एक DNA सेगमेंट आपण ज्याला म्हणतो, DNA सिक्वेन्स ऑफ इन्सुलिन फॉर 2 चेन्स. किती, 2 चेन्स. अँड B A and B येत्या. कोणते आहे, A and B. काय म्हटलंय, A and B. कोणती चेन आहे, A and B. and separately inserted into PBR 322. काय म्हटलंय मी, DNA सिक्वेन्सेस जे आहे, केमिकली सिंथेसाइज DNA सिक्वेन्स ऑफ इन्सुलिन फॉर 2 चेन्स. म्हणजे काय करायची, तशी एक सेगमेंट तयार करायची, केमिकली सिक्वेन्स ऑफ इन्सुलिन फॉर 2 चेन्स A and B. लक्षात आहे.
म्हणजे थोडक्यात काय, जसं आपण नॅचरली काय असतो, एक DNA असतो जो त्याचा सेगमेंट असतो जीन फॉर इन्सुलिन, जसा तो काम करतो तसंच केमिकल सिंथेसिस तसं करायचं आहे. आणि ते सिक्वेन्स ऑफ इन्सुलिन फॉर द टू चेन्स A and B. इथं काय असतात A and B म्हणजे ह्या एक प्रकारचे अमायनो ऍसिड तयार करणारे चेन आहेत A and B, तिथे असतात त्याच्यामध्ये. अँड सेपरेटली इन्सर्टेड इंटू टू. परत A and B काय करायचं, सेपरेटली काय करायचं, इन्सर्ट करायचे. कुठं इन्सर्ट करायचं, हे ध्यान घ्या, PBR 322 वेक्टर कुठे इन्सर्ट करायचे, PBR 322 प्लाझ्मिड वेक्टर मध्ये इन्सर्ट करायचे. लक्षात आहे, हे केमिकली करायचंय म्हणजे थोडक्यात आर्टिफिशियली. देन 6, द जीन फॉर चेन A and B next to B गॅलेक्टोसाइड जीन सेपरेटली इन सेपरेट प्लाझ्मिड वेक्टर. पुन्हा याला काय करायचंय, सेपरेट प्लाझ्मिड वेक्टर मध्ये टाकायचंय. सेपरेट प्लाझ्मिड वेक्टर, प्लाझ्मिड वगैरे काय ते सांगितलं मी. द जीन फॉर आता मी इकडे बघतोय 6वा पॉइंट, लक्षात घ्या तुम्ही. आपण 6वा पॉइंट बघणार आहोत. हे पॉइंट तुम्हाला नंतर बघायला मिळतील. द जीन फॉर A and B, त्यासाठी जीन फॉर A and B next to B गॅलेक्टोसाइड जीन सेपरेटली इन सेपरेट प्लाझ्मिड वेक्टर. हे आपण परत कुठे टाकणार आहोत, सेपरेट प्लाझ्मिड वेक्टर मध्ये. इथपर्यंत लक्षात आलं. म्हणजे आपण काहीच करत नाही, जे आधी तुम्हाला सांगितलंय क्लोनिंग वेक्टर तसाच हा प्रकारे ज्या चेन आहेत, द जीन फॉर चेन A and P नेक्स्ट टू, लक्षात आहे, चेन A and B हे काय तयार करतात, चेन A and चेन B हे काय तयार करतात, हा हार्मोन्स तयार करण्यासाठी मदत करतात. तशाच द जीन फॉर चेन A and B नेक्स्ट टू बी गॅलेक्टोसाइड जीन सेपरेटली इन सेपरेट प्लाझ्मिड वेक्टर. आणि त्या प्लाझ्मिड वेक्टर मध्ये काय होतं, आपण सेपरेट टाकतो. आता इथे बघा, द रिकॉम्बिनंट प्लाझ्मिड वेअर द सेपरेटली ट्रान्सफॉर्म इनटू ई कोलाई होस्ट. आता आपण काय करणार, रिकॉम्बिनंट प्लाझ्मिड वेक्टर जो आहे, काय म्हटलंय, रिकॉम्बिनंट प्लाझ्मिड वेक्टर जो आहे प्लाझ्मिड हा वेअर सेपरेटली ट्रान्सफॉर्म इनटू ई कोलाई. आता आपण जो म्हटलंय रिकॉम्बिनंट प्लाझ्मिड, हा आता सेपरेटली कुठे टाकणार, आपण ई कोलाई होस्ट मध्ये टाकणार. सेपरेटली कुठे टाकणार, ई कोलाई होस्ट मध्ये टाकणार. म्हणजे रिकॉम्बिनंट प्लाझ्मिड वेअर द सेपरेटली ट्रान्सफॉर्म इनटू ई कोलाई होस्ट. प्रत्येक आपण काय करणार, ई कोलाई होस्ट मध्ये टाकणार. लक्षात आलं. द होस्ट प्रोड्यूस पेनिसिलिनेज अँड प्रो इन्सुलिन. आता होस्ट काय प्रोड्यूस करेल, पेनिसिलिनेज अँड प्रो इन्सुलिन हा होस्ट प्रोड्यूस करेल. आणि आपण त्या इन्सुलिन काय करणार, इन्सुलिन इज लॅटर सेपरेटेड बाय ट्रिप्सिन ट्रीटमेंट. आणि शेवटी काय करणार, आपण जी ट्रीटमेंट वापरणार तिला ट्रिप्सिन ट्रीटमेंट म्हणायचे. ट्रिप्सिन ट्रीटमेंटने आपण इन्सुलिन सेपरेट करणार. म्हणजे हे झालं सगळं इन्सुलिनच्या बाबतीत. याच्यात कमीत कमी तुम्हाला 6 पॉईंट लक्षात आले पाहिजे. हा कोणता हार्मोन आहे, पेप्टाइड हार्मोन आहे, पॉलिपेप्टाइड म्हणून. इन्सुलिन प्रोड्यूस बाय बीटा सेल ऑफ आयसोलेट ऑफ लँगरहॉल्म सेल्स ऑफ पॅन्क्रियाज. इन्सुलिन कशासाठी इसेन्शियल आहे, इट इज इसेन्शियल फॉर टू कंट्रोल शुगर. डायबिटीज मेलिटिस इज अ डिसीज इन विच सम पीपल कॅन नॉट मेक इन्सुलिन देमसेल्फ. ते स्वतः काय करू शकत नाही, त्यांची पॅन्क्रियाज ग्लँड इन्सुलिन तयार करू शकत नाही. लक्षात घ्या. केमिकली नंतर आर्टिफिशियल जे आहे, इथं आपण ज्या चेन तयार करून त्या वेक्टरमध्ये टाकणार. म्हणजे प्लाझ्मिड वेक्टर जो आहे तो आपण ई कॉलममध्ये टाकणार. लक्षात आलंय. आणि ई कॉलममध्ये टाकलं की त्याचं जे काही होस्ट जी आहे, होस्ट सेल ती प्रोड्यूस करणार पेनिसिलिनेज आणि प्रो इन्सुलिन. आणि फायनली काय होणार, आपल्याला इन्सुलिन प्रोड्यूस करता येतो, सेपरेट करता येतो. कोणत्या ट्रीटमेंटने इन्सुलिन सेपरेट करता, तर लक्षात ठेवा, ट्रिप्सिन ट्रीटमेंट. कोणती ट्रीटमेंट, काय, ट्रिप्सिन ट्रीटमेंट. आता बघा इथे तुम्हाला काय काय विचारलं जाऊ शकतं. लक्षात आहे. हे तुम्ही रीड करा थोडं 2 मिनिटं. इकडे रीड करा, इकडे रीड करा, थोडंसं रीड करा, लिहून घ्या वाटलंच. आणि मग तुम्हाला काय काय विचारलं जाऊ शकतं ते सांगा. याच्यातले 6 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे, ओनली 6 पॉईंट लक्षात ठेवायचे. तोपर्यंत तुम्ही हे चांगलं रीड करा. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो.
जे मुलं प्रेझेंट आहे त्यांनी काय करा, तुमचे नाव याच्यात कमेंटमध्ये टाका, म्हणजे मला कळेल कोण कोण प्रेझेंट आहे. लक्षात आलंय? आता बघा, हे एकदा एक एक तुम्हाला क्लिअर दिसत असेल. हे काय आहे तर पेप्टाइड हार्मोन आहे. काय आहे? पेप्टाइड हार्मोन आहे. इथे लिहिलेलं जर दिसत असेल तर बघा, मी वाचून पण सांगतो आणि तुम्ही लिहू पण शकता. इट इज अ पेप्टाइड हार्मोन. व लिहिताना 6 पॉईंट तर लिहिता आले पाहिजे. समजा राईट नोट ऑन इन्सुलिन असा प्रश्न विचारला तर तुम्हाला कमीत कमी 6 लिहिता आले पाहिजे पॉईंट. लक्षात आहे? मग इन्सुलिन काय आहे? इट इज अ पेप्टाइड हार्मोन. काय तो? पेप्टाइड हार्मोन. मी तुम्हाला लिहिणाऱ्या मुलांसाठी सांगतोय, लिहून घेत असेल तर असेल आहे. Insulin produced by beta cells of isolate of Langerhans cells of pancreas. लक्षात आहे? Insulin produced by beta cells of isolate of Langerhans cells of pancreas. Pancreas gland आहे. तिसरा, insulin is essential for the control of sugar level. Insulin कशासाठी गरजेचं आहे? Insulin is essential for control of sugar, blood sugar level. चौथा आठवायचा आहे, डायबिटीज मेलिटस इज अ डिसीज इन विच सम पीपल कॅन नॉट मेक इन्सुलिन देमसेल्स. चौथा पॉइंट. पाचवा आहे, केमिकली सिंथेसाइज डीएनए सिक्वेन्स म्हणजे डीएनए सेगमेंट. डीएनए सिक्वेन्स ऑफ इन्सुलिन फॉर 2 चेन्स. कोणते चेन आहेत? ए आणि बी. ए आणि बी चेन काय करतात? इन्सुलिन तयार करतात. ए अँड बी अँड सेपरेटली इन्सर्टेड इनटू 2. हे फार महत्वाचं आहे. PBR 322 प्लाझ्मिड व्हेक्टर. लक्षात आहे? 6वं स्टेटमेंट आहे, द जीन फॉर चेन ए अँड बी नेक्स्ट टू बी बीटा गॅलक्टोसाइड जीन. लक्षात आहे? सेपरेटली इन सेपरेट प्लाझ्मिड व्हेक्टर. कुठे असेल ते? प्लाझ्मिड व्हेक्टर. द रिकॉम्बिनंट प्लाझ्मिड वेअर द सेपरेटली ट्रान्सफॉर्म. हे काय करणार आपण? सेपरेटली ट्रान्सपोर्ट करणार. कोणामध्ये? ट्रान्सफॉर्म इनटू ई कोलाई होस्ट. and then the host produce penicillase plus pro insulin. लक्षात आले? होस्ट म्हणजे कोण? ई कोलाई होस्ट सेल. आणि लास्ट, इन्सुलिन इज अ लेटर सेपरेटेड बाय ट्रिप्सिन ट्रीटमेंट. आता याच्यामध्ये तुम्हाला 1 सेंटेन्स कुठे कुठे विचारले जाऊ शकतात, एमसीक्यू मध्ये काय काय विचारलं जाऊ शकतं ते सांगतो. बघा, तुम्हाला एमसीक्यूज मध्ये विचारलं जाईल इन्सुलिन प्रोड्यूस बाय, बरोबर आहे? त्यामध्ये मग बीटा सेल्स ऑफ आयसोलेट ऑफ लँगरहॅन्स सेल्स ऑफ पॅन्क्रियास असं दिलं जाऊ शकतं. किंवा त्यामध्ये फक्त पॅन्क्रियास ग्लँड जर दिला तर फक्त पॅन्क्रियास ग्लँड देतील. सेल्स दिल्या तर बीटा सेल्स ऑफ आयसोलेट ऑफ लँगरहॅन्स सेल्स देतील. किंवा नुसतं बीटा सेल्स दिल्या तर मग तेही ध्यान ठेवायचं. किंवा आयसोलेट ऑफ लँगरहॅन्स सेल्स दिलं तर तेही लक्षात ठेवायचं. नंतर इन्सुलिन कशासाठी इसेन्शियल आहे? टू कंट्रोल ब्लड शुगर लेवल. इन्सुलिन इज इसेन्शियल. गिव्ह रिझन. लक्षात आहे? इसेन्शियल फॉर गिव्ह रिझन टू कंट्रोल ब्लड शुगर लेवल. नंतर असेल, नेम द डिसीज इन विच सम पीपल कॅन नॉट मेक इन्सुलिन देमसेल्स. काय प्रश्न असू शकतो? नेम द डिसीज इन विच सम पीपल कॅन नॉट मेक इन्सुलिन देमसेल्स. काय असेल नाव? डायबिटीज मेलिटस. लक्षात आहे? किंवा इन विच डिसीज सम पीपल कॅन नॉट मेक इन्सुलिन देमसेल्स. लक्षात आलं? अशा प्रकारचे वेगवेगळ्या स्वरूपाचे 1 सेंटेन्सचे प्रश्न असतील. आणि मग इथं असेल बघा, केमिकली सिंथेसाइज डीएनए सिक्वेन्स ऑफ इन्सुलिन फॉर 2 चेन्स ए अँड बी अँड सेपरेटली इन्सर्टेड इनटू विच प्लाझ्मिड व्हेक्टर. तर लक्षात ठेवायचं आहे PBR 322. इथं 2 चेन आहे. लक्षात विच हा शब्द असेल, विच चेन. तिथं असेल, कुठे असेल? त्या सेपरेट प्लाझ्मिड व्हेक्टर मध्ये चेन ए अँड बी नेक्स्ट टू बी गॅलक्टोसाइड जीन. कोणता? बी गॅलक्टोसाइड जीन. नंतर इथं आहे होस्टचं नाव विचारलं, इन विच होस्ट. तर कोणता असेल? ई कोलाई होस्ट. द रिकॉम्बिनंट प्लाझ्मिड वेअर द सेपरेट ट्रान्सफर इनटू विच होस्ट. किंवा इन विच होस्ट द रिकॉम्बिनंट प्लाझ्मिड वेअर द सेपरेटली ट्रान्सफॉर्म. तर ई कोलाई होस्ट. लक्षात आहे? किंवा नेम द होस्ट विचारलं तर ई कोलाई होस्ट ध्यानात ठेवायचं आहे. इस्केरिचिया कोलाई. द होस्ट प्रोड्यूस पेनिसिलिनेज अँड प्रो इन्सुलिन. काय प्रोड्यूस करतो होस्ट ते विचारलं तर ते लिहायचं. आणि शेवटचा प्रश्न असा विचारला जातो, इन विच किंवा
इन्सुलिन इज लेटर सेपरेटेड बाय, बरोबर आहे, असं इथं आपण म्हटलंय. विच ट्रीटमेंट यूज फॉर सेपरेशन ऑफ इन्सुलिन, तर काय असेल, ट्रिप्सिन ट्रीटमेंट. मी काही प्रश्न विचारणार, लक्षात घ्या. लक्षात आलंय. आता मी जर काही प्रश्न विचारले तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे, मग तुम्ही कमेंटमध्ये सांगा. लक्षात आहे, समोरच आहे सगळं तुमच्या, तर तुम्ही कमेंटमध्ये त्याचं उत्तर देऊ शकतात. विच ट्रीटमेंट, काय म्हटलंय, विच ट्रीटमेंट यूज फॉर सेपरेशन ऑफ इन्सुलिन, सांगा बरं तुमच्या कमेंटमध्ये कोणती ट्रीटमेंट आहे. ज्यांना लक्षात आलंय त्यांनी सांगा कोणती ट्रीटमेंट आहे. बघावर आता दिसत असेल, कदाचित दिसायला पाहिजे. आता व्यवस्थित बघावर दिसतंय का. बरोबर आहे. ट्रिप्सिन ट्रीटमेंट काय म्हटलंय, उत्तर दिलंय बघा शिवानी साळुंके. ट्रिप्सिन ट्रीटमेंट हे उत्तर आहे. आता हे सगळं तुमच्या समोर आहे बघा, मी जे विचारतो ते लक्षात घ्या. विच हार्मोन इज इसेन्शियल फॉर कंट्रोल शुगर लेवल, फॉर द कंट्रोल ब्लड शुगर लेवल. हार्मोनचं नाव सांगा. विच हार्मोन इसेन्शियल फॉर द कंट्रोल ब्लड शुगर लेवल. तुम्ही कमेंटमध्ये आन्सर द्यायचंय. हे बघा, जे प्रश्न विचारते महत्वाचे प्रश्न आहेत. मी काय म्हटलंय नीट आहे का. विच हार्मोन इज इसेन्शियल फॉर द कंट्रोल ब्लड शुगर लेवल. ओके, बरोबर उत्तर दिलंय इन्सुलिन. नंतर विच ग्लँड सिक्रेट्स इन्सुलिन. ग्लँड म्हटलंय शब्द आहे का. विच ग्लँड सिक्रेट्स इन्सुलिन. तुमच्या समोर सगळं आहे, आता वाचून तर तुम्हाला सांगता येईल. विच ग्लँड सिक्रेट्स इन्सुलिन. इन्सुलिन बरोबर उत्तर दिलंय पहिलं. आता मी प्रश्न दुसरा केलाय की विच ग्लँड सिक्रेट इन्सुलिन. बरोबर आहे. काही मुलं आधीचे उत्तर देत आहेत ते बरोबर आहे इन्सुलिन ट्रीटमेंटचं. आता प्रश्न असा आहे, विच ग्लँड सिक्रेट्स इन्सुलिन. हे आधीचे उत्तर मुलं कमेंट करतात. ठीक आहे, इन्सुलिन, ब्लड शुगर लेवल कंट्रोल, ट्रिप्सिन ट्रीटमेंट, बरोबर आहे. आता नंतरचा प्रश्न माझा असा आहे की विच ग्लँड प्रोड्यूस इन्सुलिन. ग्लँड म्हटलं मी सुरुवातीला सांगितलं बघा, दुसऱ्या ह्याच्यात आहे, वाचू शकता तुम्ही. ग्लँड पूर्ण स्टेटमेंट वाचा दुसऱ्या ह्याच्यात, म्हणून मी बोलताना सांगितलं होतं बघा. दुसरी जी स्टेटमेंट ती वाचा, काय वाचा ती पूर्ण वाचा, मग तुम्हाला कळेल. आयसोलेट जे सांगितलं, आयसोलेट ऑफ लँगरहॅन्स सेल्स काय आहेत, या सेल आहेत. करेक्ट. पॅन्क्रियास ग्लँड, काय म्हटलंय, पॅन्क्रियास ग्लँड.
आणि जर नुसतं पॅनक्रियास ग्लॅन्ड विचारलं पॅनक्रियास ग्लॅन्ड, पण बीटा सेल्स आणि विच सेल्स म्हटलं, विच सेल्स प्रोड्यूस इन्सुलिन हार्मोन, सांगा बरं, विच सेल प्रोड्यूस इन्सुलिन हार्मोन. बरोबर, त्या बीटा सेल्स ऑफ आयसोलेट ऑफ लँगरहन्स सेल्स, लँगरहन्स सेल्स सांगितले बरोबर आहे, पण बीटा सेल्स ऑफ आयसोलेट ऑफ लँगरहन्स सेल्स असं पूर्ण लिहायचं, म्हणजे तुम्ही बरोबर उत्तर देत आहे. आता मी तुम्हाला प्रश्न जो विचारतो तो नीट आहे का. विच डिसीज, इन विच डिसीज सम पीपल कॅन नॉट मेक इन्सुलिन देमसेल्फ, इन विच डिसीज सम पीपल कॅन नॉट मेक इन्सुलिन देमसेल्फ. डिसीजचं नाव सांगायचं आहे कमेंट मध्ये. प्लाझ्मिड हा वेक्टर आहे, मी तुम्हाला डिसीज विचारलंय, इन विच डिसीज सम पीपल कॅन नॉट मेक इन्सुलिन देमसेल्फ. बरोबर, नाही पूर्ण नाव लिहायचं पूर्ण. हां, नुसतं डायबिटीज म्हणायचं नाही, डायबिटीज मेलिटस बरोबर उत्तर आहे, डायबिटीज मेलिटस. नंतर विच होस्ट यूज इन RDNA टेक्नॉलॉजी फॉर प्रोडक्शन ऑफ इन्सुलिन. प्रश्न बघा काय आहे, विच होस्ट यूज इन इन्सुलिन प्रोडक्शन इन RDNA टेक्नॉलॉजी, कोणता होस्ट वापरतात, होस्टचं नाव सांगायचं आहे. आणि तुम्ही 7 नंबर जो पॉइंट आहे त्याच्यात बघू शकता. बरोबर आहे, ई कोलाई होस्ट, एकदम करेक्ट आहे, ई कोलाई होस्ट. देन विच प्रोटीन, आता इथं बघा, इथं प्लाझ्मिड वेक्टर दिला, तिथं डायरेक्ट आपण व्हॉट प्रोड्यूस ई कोलाई ड्युरिंग इन्सुलिन प्रोडक्शन, व्हॉट प्रोड्यूस ई कोलाई ड्युरिंग इन्सुलिन प्रोडक्शन. बघा इथं होस्ट काय प्रोड्यूस करतोय ते सांगायचं. बरोबर आहे. जर तुम्हाला विचारलं तर शक्यता कशावर माहिती का, हे पेनिसिलिन आणि प्रो इन्सुलिन ध्यानात ठेवायचं आहे. आणि हे महत्त्वाचे प्रश्न जे मी तुम्हाला विचारले सगळे तुम्ही 1 सेकंद मी जे विचारले ते तुम्ही लिहून त्याचे उत्तर लिहून ठेवा. ट्रिप्सिन ट्रीटमेंट ध्यानात ठेवा, डायबिटीज मेलिटस ध्यानात ठेवा, ही ग्लॅन्ड किंवा हार्मोन्स काय सिक्रेट करतं ते ध्यानात ठेवा, PVR 322 ध्यानात ठेवा. ठीक आहे, आज आपलं एवढं जे काय आज मीच तुम्हाला प्रश्न विचारले, लक्षात आलंय. आता आपलं जे काय होतं ते सगळं इथं लेक्चर संपलेलं आहे. बाकीचं व्हॅक्सिनेशनचं आपण उद्या घेणार आहोत. तुम्ही आता रिमूव्ह होऊ शकता किंवा तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता आणि बोर्डवरचं लिहून घ्या. तुम्हाला प्रश्न असेल तोही विचारा आणि बोर्डवरचं लिहायचं त्यांना लिहून घ्या, बाकीचे रिमूव्ह होऊ शकतात. ज्यांना प्रश्न आहे ते विचारा. लक्षात आलंय.
आणि बोर्डवरचं ज्यांना लिहायचं त्यांनी लिहून घ्या. कोणालाही आयता फोटो भेटणार नाही बोर्डचा, लक्षात आलंय. तुम्ही लिहून घ्यायचं, लिहिल्याने तुम्हाला लक्षात येतं स्पेलिंग, अडचणी लक्षात येतात. लक्षात आलंय. कोणाला मी याचा फोटो काढून पाठवणार नाही, कारण तुम्हाला फोटो मिळाला की तुम्ही इकडे लक्ष देत नाही. पाच नंबरचा जो पॉईंट आहे हा एक प्रकारे आपण काय करतो, समजा आपली बॉडी नॅचरली काय करते, जो DNA सेगमेंट आहे तो नॅचरली काय करत असतो, ते सेगमेंट त्याच्यामध्ये असतात. मग आपण इथे केमिकल सिंथेसाइज म्हणजे आर्टिफिशियल काय करणार आहे, सिंथेसाइज DNA सिक्वेन्स ऑफ इन्सुलिन. कशासाठी आपल्याला माहिती आहे, समजा इन्सुलिन तयार करायचं, जी चेन लागते A and B, लक्षात आहे, 2 चेन्स अँड सेपरेटली इन्सर्टेड इनटू. मग आपण हे काय करणार, हे सेपरेटली इन्सर्ट करणार कशामध्ये, PBr 322 प्लाझ्मिड वेक्टरमध्ये. काय करतो, सेपरेटली इन्सर्ट करतो. फक्त काय करतो, केमिकल सिंथेसाइज DNA सिक्वेन्स ऑफ इन्सुलिन जी आहे कशासाठी, फॉर 2 चेन्स, 2 चेन्ससाठी A आणि B. आणि मग परत आपण काय करतो, वेक्टरमध्ये टाकतो, प्लाझ्मिड वेक्टरमध्ये. एवढं ध्यानात ठेवायचं. लक्षात आलंय. 5 नंबरचा पॉईंट जो आहे तो सांगितला. ठीक आहे, चला आता ओके, तुम्ही रिमूव्ह व्हा. ओके ओके, जे लिहिताय ते लिहा ना. ज्यांना रिमूव्ह व्हायचं त्यांच्यासाठी मी म्हटलंय, जे लिहिताय ते लिहून घ्या. जे लिहितायत त्यांच्यासाठी ऑन ठेवलंय, बाकीचे रिमूव्ह होऊ शकतात.
झालं, एक सर्वांचं लिहून झालंय. झाला असेल तो ओके म्हणा, लगेच मी याला रिमूव्ह होतो मी, पर्यंत तुम्हाला हे करतो. ठीक आहे, सर्वांचं लिहून झालंय, आता बंद करतो मी. ओके.